मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक, हा विषय मागासवर्गीय आयोगाकडे सोपवण्यात आल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी संविधानाच्या चौकटीत राहूनच निर्णय घेतला जाईल। मुस्लिमांना शासनाच्या 605 अभ्यासक्रमांमध्ये शिष्यवृत्तींचाही फायदा मिळेल। मुख्यमंत्री। मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर नाराज विरोधकांचा, दोन्ही सदनांमध्ये सभात्याग। मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख दीर्घ रजेवर, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे यांच्याकडे तात्पुरता कार्यभार। आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी आज मुंबईत प्रचंड मराठा क्रांती मूक मोर्चा। भारत छोडो आंदोलनाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं आज संसदेची विशेष बैठक। आणि दारिद्र्य, निरक्षरता आणि कुपोषण या सर्वात मोठ्या आव्हानांवर मात करण्यासाठी करेंगे और करके रहेंगे अशा दृढ निश्चयाची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी। नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो। आता पाहूया बातम्या विस्तारानं। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक असून हा विषय मागासवर्गीय आयोगाकडे सोपवण्यात आला आहे। कालबद्ध पद्धतीनं अहवाल लवकर देण्याची विनंती आयोगाला करण्यात येईल, असं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केलं। मोर्चातल्या लोकांना हे आश्वस्त केलेलं आहे की मागासवर्गीय आयोगाला ही विनंती करण्यात येईल की टाइम बाउंड पद्धतीनं मागासवर्गीय आयोगाने त्यांचा रिपोर्ट हा कोर्टामध्ये सादर करावा, जेणेकरून आपल्याला हे जे काही आरक्षण आहे ते आरक्षण त्या ठिकाणी मराठा समाजाला देता येईल। राज्य सरकारच्या सर्वच्या सर्व 605 अभ्यासक्रमांमध्ये इतर मागासवर्गीय समाजाप्रमाणेच मराठा समाजालाही शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून त्यासाठी असणारी 60% गुणांची अट 50% करण्याचंही मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं। मराठा समाजाच्या विविध समस्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। बार्टी या संस्थेच्या धर्तीवर सारथी ही मराठा समाजासाठी निर्माण केलेली संस्था पुण्यात कार्यरत करण्यात आली आहे। कोपर्डी प्रकरणातल्या खटल्यात तपासानं वेग घेतला असून लवकरच त्याचा अंतिम टप्पा गाठला जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केलं। साहेबांनी 31 साक्षीदार संपवून पूर्ण कामकाज संपवलं। हे अंतिम हा जो खटला आहे तो अंतिम याला म्हणजे शिक्षेच्या आर्ग्युमेंटकडे त्या ठिकाणी जाईल। मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी संविधानाच्या चौकटीत राहूनच निर्णय घेतला जाईल। शासनाच्या विविध अभ्यासक्रम शिष्यवृत्तींचा फायदा मुस्लिम समाजालाही मिळेल, असं मुख्यमंत्री म्हणाले। मुस्लिम आरक्षणाची भूमिका सरकारनं जाहीर करावी अशी मागणी अबू आझमी, नसीम खान आणि इम्तियाज जलील यांनी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं। मुख्यमंत्र्यांच्या या संपूर्ण निवेदनावर नाराजी व्यक्त करत विरोधकांनी सभात्याग केल्याचं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे। स्वतंत्र भारताच्या इतिहासात इंदिराजींनी घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख केल्याशिवाय हा इतिहास अपूर्ण राहील, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले। माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करणारा प्रस्ताव सभागृहात मांडताना ते बोलत होते। क्रांतिदिनाला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशातल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहणारा ठराव विधानसभेत मंजूर झाला। मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख दीर्घ रजेवर गेल्यामुळे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे यांच्याकडे तात्पुरता कार्यभार सोपवण्यात आला आहे। शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सदनात ही माहिती दिली। 11वी ऑनलाईन प्रवेशाची मुदत उद्या 10 ऑगस्ट दुपारी 2 वाजेपर्यंत वाढवल्याचं तावडे यांनी एका निवेदनाद्वारे स्पष्ट केलं। आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांना निवृत्तीवेतन लागू करण्याचा विचार राज्य सरकार करत असून या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल अशी घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वीच केली। दिवंगत इंदिरा गांधी गौरव प्रस्ताव एकमतानं मंजूर झाला, त्यावेळी हस्तक्षेप करताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली। मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाला दिलेल्या आश्वासनांबाबतचं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेतही सादर केलं। मात्र या आश्वासनानं समाधान न झाल्यानं विधान परिषदेत विरोधकांनी सभात्याग केला। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात निवेदन केल्यानंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकार जाणीवपूर्वक मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप केला। नागपूर अधिवेशनात मराठा समाजाला दिलेल्या 15 आश्वासनांची पूर्तता सरकारनं अद्याप केली नाही, त्यामुळे सरकारच्या आजच्या निवेदनामुळेही मोर्चेकऱ्यांचं समाधान झालं नाही, असं मुंडे म्हणाले।
राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी या निवेदनाबद्दल असमाधान व्यक्त करत सरकार अनेक पावलं उचलत असलं तरी सवलती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत असं सांगितलं। शिवसेनेच्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणांचं स्वागत केलं। मराठा समाजाच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या आहेत, मात्र 3 मागण्या सरकारच्या अखत्यारीत नसल्यामुळे त्यावर ठोस निर्णय झाला नाही असं सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे। देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करणारा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेतही मांडला। रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदी तर व्यंकय्या नायडू यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनपर प्रस्ताव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी आज मंजूर केला। 9 ऑगस्ट या क्रांतिदिनाला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशातल्या स्वातंत्र्य आंदोलनातल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करणारा प्रस्तावही दोन्ही सदनांनी आज मंजूर केला। मराठा आणि मुस्लिम आरक्षणाबाबत सरकार वेळकाढूपणा करत असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। गेले 2-2.5 वर्ष मी पाहतोय थोडा आणि झोडा या नीतीने सरकार काम करतं। समाजात दुही निर्माण करून या प्रश्नाला पद्धतशीरपणे बगल देण्याचा प्रयत्न चालू आहे। यांची भूमिका सरकारची आरक्षण देण्यासंदर्भातली प्रामाणिक नाही हे आता पुन्हा या ठिकाणी आता स्पष्ट होत आहे। मुस्लिम आरक्षणासाठी आता आम्हालाही रस्त्यावर उतरावं लागेल असं एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं। हम इसके पक्ष में हैं, उन्हें मिलना चाहिए, लेकिन कल अगर आप कहेंगे कि मुसलमानों की तरफ हम देखेंगे नहीं जब तक मुसलमान भी बड़ा एक भव्य मोर्चा नहीं निकालेंगे तो हमें भी मजबूरन सड़कों के ऊपर आना पड़ेगा। मुंबई के अंदर हम भी एक भव्य मोर्चा निकालने की बात करेंगे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं, कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आदी विविध मागण्यांसाठी मुंबईतल्या आझाद मैदानावर मराठा समाज आज प्रचंड संख्येनं धडकला। यावेळी मराठा समाजाच्या तरुणींनी आपल्या मागण्यांचं निवेदन वाचून दाखवलं। सहकार मंत्री सुभाष देशमुख, विनायक मेटे यांच्या उपस्थितीत मराठा मोर्चाच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली। भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून निघालेल्या या मोर्चासाठी राज्याच्या विविध भागांमधून लोक मुंबईमध्ये दाखल झाले होते। आमदार आशिष शेलार यांनी सकाळी मराठा क्रांती मोर्चाच्या समर्थनासाठी आझाद मैदानात भेट दिली। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण हेही मोर्चात सहभागी झाले। भारत छोडो आंदोलनाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं आज संसदेची विशेष बैठक आयोजित करण्यात आली। या वर्षाचा मुख्य विषय आहे संकल्प से सिद्धी तक। संसदेच्या दोन्ही सदनात स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली अर्पण करण्यात आली। दारिद्र्य, निरक्षरता आणि कुपोषण ही आपल्या पुढची सर्वात मोठी आव्हानं असून यावर मात करण्यासाठी 2022 पर्यंत विशेष उपक्रम हाती घेण्याबरोबरच करेंगे और करके रहेंगे अशा दृढ निश्चयाची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली। ते आज लोकसभेत विशेष बैठकीला संबोधित करत होते। करेंगे या मरेंगे ही 1942च्या आंदोलनातली महत्त्वाची घोषणा होती। त्याचप्रमाणे आत्ताच्या काळात करेंगे और करके रहेंगे या घोषणेसह येती 5 वर्ष संकल्प से सिद्धी अर्थात केलेल्या निश्चयांची पूर्तता करण्याची असल्याचं पंतप्रधान म्हणाले। स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे। स्वातंत्र्य लढ्यात 9 ऑगस्ट 1942 या दिवसाचं विशेष महत्त्व असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं। दरम्यान देशाच्या सुरक्षेसंदर्भात असलेलं कोणतंही आव्हान परतवून लावण्यासाठी भारतीय सशस्त्र दलं सामर्थ्यवान आहेत असं संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी आज राज्यसभेत सांगितलं। भारत छोडो आंदोलनाला 75 वर्ष झाल्यानिमित्त विशेष चर्चेची सुरुवात करताना ते बोलत होते। भारत छोडो आंदोलनाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आज राष्ट्रपती भवनात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार केला, तसंच विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशनही राष्ट्रपतींच्या हस्ते झालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वातंत्र्य सैनिकांना सन्मानित करून त्यांना शुभेच्छा दिल्या। उपराष्ट्रपती हामिद अन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग तसंच केंद्रीय मंत्रिमंडळातले सदस्य यावेळी उपस्थित होते। या सोहळ्यात महाराष्ट्रातल्या 6 स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात आला।
मुंबई उपनगरचे जेठालाल अमृतलाल शहा, जळगावचे शिवाजी विठ्ठल मराठे, नागपूरचे पुंडलिक दौलतराव गेडाम, सोलापूरचे रघुनाथ रामचंद्र माने, यवतमाळचे प्रल्हाद कृष्णराव रेंबे तसंच चंद्रपूरचे श्रीराम पांडुरंग पाटील यांचा यामध्ये समावेश होता. पुण्याचे स्वातंत्र्यसैनिक इतिहासकार बलवंत मोरेश्वर अर्थात बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांचं आजच्या ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सर्वत्र स्मरण करण्यात येत आहे. अहमदनगर जिल्ह्यात शाळांमध्ये यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. क्रांतिकारकांची वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी या वीरांचं स्मरण करत स्मृती जागवल्या. नागपूरमध्येही शहीदांना अभिवादन करण्यात आलं. नागपूरमधल्या शहीद मैदानात शहीद स्मारकाला नागपूर महानगरपालिकेचे उपमहापौर दीपराज पार्डीकर यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमातून आवाहन केलेल्या संकल्पातून सिद्धी या कार्यक्रमाला आजपासून संपूर्ण देशभरात सुरुवात झाली. हा कार्यक्रम 30 ऑगस्टपर्यंत राबवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं होतं. या निमित्तानं मुंबईतल्या धारावी इथं गरीब वस्तीत राहणाऱ्या चिमुरड्यांनी तसंच दक्षिण मुंबईतल्या शाळकरी विद्यार्थ्यांनी संकल्प सिद्धीची शपथ घेतली. मुंबईतल्या व्हिसलिंग वूड या अभिनय शिकवणाऱ्या संस्थेचे प्रमुख आणि चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांनी 2022 पर्यंत भारताला उत्तम शक्तिशाली देश बनवण्याचा संकल्प केला. यावेळी स्वच्छ भारत, भ्रष्टाचार मुक्त भारत, गरीब मुक्त भारत या संकल्प सिद्धीची शपथ घेण्यात आली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी नवीन भारत मंथन या संकल्पनेबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. 9 ऑगस्ट हा दिवस युवकांची इच्छाशक्ती आणि महत्वाकांक्षा यांच्याशी निगडीत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. युवकांनी नेतृत्वाची भूमिका बजावल्यानंतर लक्ष्य नक्की साध्य होतात असंही पंतप्रधान म्हणाले. जिल्हाधिकारी हे केवळ त्यांच्याच जिल्ह्याचे नव्हे तर त्या भागातल्या तरुणांचे प्रतिनिधी असतात असं सांगून जिल्हाधिकाऱ्यांना देशासाठी स्वतःला समर्पित करण्याची संधी मिळाली आहे असंही मोदी यांनी स्पष्ट केलं. आपण जसं जिल्हाधिकाऱ्यांशी हे विचारमंथन करत आहोत तसंच विचारमंथन जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये करावं असंही त्यांनी सांगितलं. आदिवासी समाजाच्या कला परंपरा यांचं जतन करण्यासाठी आणि त्यांच्या सांस्कृतिक वेगळेपणाची ओळख जगाला करून देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार आजचा 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्तानं राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसंच आदिवासी विकास आयुक्तालयाच्या संकेतस्थळाचा आणि एका मोबाईल ॲपचाही शुभारंभ आज करण्यात आला. सोलापूर इथं आदिवासी पारधी समाज संघर्ष समितीच्या वतीनं आदिवासी विचार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. आदिवासी मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचं माध्यम आहे. आदिवासी समाजानं एकत्र येऊन आपला विकास साधावा असं आवाहन या संघर्ष समितीचे अध्यक्ष राजेश काळे यांनी केलं. मूल निवासी आदिवासी संस्कृती जतन करणं हे प्रत्येक आदिवासीचं कर्तव्य आहे असं विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि आदिवासी साहित्यिक वाहरू सोनावणे यांनी सांगितलं. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विविध 9 ठराव मंजूर करण्यात आले. त्यापूर्वी शहरातून पारंपरिक वेशभूषेत शोभायात्रा काढण्यात आली. पुण्यातल्या राजा रविवर्मा आर्ट गॅलरी इथं मुक्त छायाचित्रकार श्रीकृष्ण परांजपे यांनी काढलेल्या देशातल्या 16 राज्यांमधल्या 125 आदिवासी जमातींच्या जीवन संस्कृतीवरील छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. आदिवासींनी बनवलेल्या वस्तूंचं प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे. जान्हवी धारीवाल यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. येत्या 15 ऑगस्टपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. ठाणे इथं आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेच्या वतीनं शोभायात्रा आणि मोटरबाईक रॅली काढण्यात आली. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आदिवासींचं प्रतीक असलेल्या पुतळ्याला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार घातला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. प्राचीन काळी भारताच्या वस्त्र आणि हस्तकला वस्तूंना संपूर्ण जगभरात मागणी होती. हे वैभव परत आणण्यासाठी केंद्र शासन कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन क्षेत्रीय प्रचार अधिकारी पराग मांदळे यांनी केलं. राष्ट्रीय हातमाग दिनाच्या निमित्तानं क्षेत्रीय प्रचार निदेशालयानं येवला इथं आयोजित केलेल्या विशेष प्रचार कार्यक्रमात ते आज बोलत होते.
येवल्यातल्या विणकरांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळावी तसंच तरुण पिढीला हातमाग क्षेत्रातल्या संधींची माहिती मिळावी या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। राष्ट्रीय हातमाग पुरस्कार विजेते शांतीलाल भांडगे आणि रमेश सिंह परदेशी यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला। गव्हर्नमेंटने जरा विणकरांना सक्षम करण्यासाठी काही पाऊल उचललं, कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिलं तर योग्य राहील। आणि त्याच्यानंतर सिल्क हे जे गव्हर्नमेंटने कमी याच्यामध्ये दरामध्ये इथं सिल्क डेपो म्हणून तो उभारावा आणि त्याच्यानंतर पक्का माल विक्रीसाठी काहीतरी इथं एक केंद्र उभारलं गेलं पाहिजे गव्हर्नमेंटचं, आणि जेणेकरून ते केंद्र थ्रू बाहेर साड्या जास्तीत जास्त विकल्या जाव्या, हा उद्देश आहे। आणि जी काही योजना आहे विणकरांसाठी ती डायरेक्ट विणकरांच्या खात्यामध्ये जमा होईल। इचलकरंजी इथंही आज हातमाग दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। हातमागावरील कापड उत्पादनाची कला जिवंत ठेवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे असं माजी खासदार कल्लाप्पा अण्णा आवाडे यांनी सांगितलं। हातमाग व्यवसायाचं ब्रँडिंग करण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली। हवामान वृत्त। गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला। कोकण, गोवा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला। येत्या 48 तासात कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 32, किमान 26, नागपूर 28, 23, पुणे 29, 22, औरंगाबादही 29, 22, नाशिक 28, 22, कोल्हापूरही 28, 22, रत्नागिरी 29, 25, सोलापूर 32, 23 आणि अमरावती कमाल 29 आणि किमान 22 अंश सेल्सिअस। आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक, हा विषय मागासवर्गीय आयोगाकडे सोपवण्यात आल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी संविधानाच्या चौकटीत राहूनच निर्णय घेतला जाईल। मुस्लिमांना शासनाच्या 605 अभ्यासक्रमांमध्ये शिष्यवृत्तीचाही फायदा मिळेल, मुख्यमंत्री। मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर नाराज विरोधकांचा, दोन्ही सदनांमध्ये सभात्याग। मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख दीर्घ रजेवर, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे यांच्याकडे तात्पुरता कार्यभार। आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी आज मुंबईत प्रचंड मराठा क्रांती मोर्चा। भारत छोडो आंदोलनाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं आज संसदेची विशेष बैठक। आणि दारिद्र्य, निरक्षरता आणि कुपोषण या सर्वात मोठ्या आव्हानांवर मात करण्यासाठी करेंगे और करके रहेंगे अशा दृढ निश्चयाची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।